स्टेशन जुने शहर अकोला येथील महिलेची फसवणूक करणारे 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून 48 तासात वर्धा येथून अटक केलेले आरोपी हे वर्धा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार. अकोला जिल्ह्यातील केलेले 3 गुन्हे उघड तर यवतमाळ जिल्ह्यातील 1 गुन्हा उघड. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांच्याकडून गोपनीय खबरीच्या आधारे वर्धा LCBच्या समन्वयाने 48 तासात आरोपी अटक. दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी फिर्यादीनामे श्रीमती मायाबाई राजू खुडे वय 34 वर्ष राहणार गाडगेनगर अकोला यांनी रिपोर्ट दिला की घटनावेळी आणि ठिकाणी किल्ला चौकाकडून घरी जात असता अनोळखी इसम त्यांच्या जवळ येऊन म्हणाले की तुम्ही माझे आईसारखे आहात. पोळा चौकाकडे साड्या वाटप करीत आहे, तुम्ही माझ्या सोबत चला असे म्हटल्याने फिर्यादी त्याच्या सोबत गेली असता कालभैरव मंदिराजवळ गल्लीमध्ये फिर्यादीस त्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने काढायला सांगितले. फिर्यादीने तिच्या गळ्यातील दागिने काढून फिर्यादीच्या पॉकेटमध्ये ठेवली. तेव्हा फिर्यादीच्या पॉकेटमधील नगदी 3000 रुपये व सोन्याची मणी असा एकूण 8000 रुपयाचा माल 2 अनोळखी इसम घेऊन गेले. अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे अपराध क्रमांक 80/24 कलम 420 34 भादवीचा नोंद असून तपासावर आहे. सदर घटनेने महिला वर्गात भीती निर्माण झाली होती. त्याची माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांना निष्पन्न करण्याबाबत पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांनी आदेशित केले असता स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख यांनी एक पथक गठीत करून त्यांना मिळालेली गोपनीय माहितीदार यांच्याबाबत मार्गदर्शन करून सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेशित केले असता पथकाने गोपनीय यंत्रणा अंमलात आणून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सूरज मिश्रीलाल कंजरभाट वय 36 वर्ष राहणार इतवारा बाजार पोलीस चौकी समोर वर्धा, सुनील ईश्वर नेतलेकर वय 43 वर्ष राहणार इतवारा बाजार कंजर मोहल्ला पोलीस चौकी समोर वर्धा यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न करून त्यांना वर्धा येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील वाहन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तसेच वर नमूद आरोपितांना सखोल विचारपूस केली असता सदर आरोपीत हे अशा प्रकारे गुन्हे करण्याच्या सवयीचे असून त्यांनी मागील 5 वर्षापासून अकोला जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात अशा प्रकारे बतावणी करून फसवणुकीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये त्यांनी अकोला जिल्ह्यात केलेल्या गुन्ह्याचे अभिलेखावर पाहणी केली असता त्यामध्ये पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथील अपराध नंबर 484/22 कलम 420 भादवी आणि पोलीस स्टेशन जुने शहर अपराध नंबर 391/22 कलम 420 34 भादवी पोलीस स्टेशन बाबुळगाव जिल्हा यवतमाळ अपराध नंबर 580/22 कलम 420 34 भादवी अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यांनी सदर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपितांची टोळीही पोलिसांनी पहिल्यांदाच उजेडात आणली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाने सदर गुन्हा घडल्यानंतर गोपनीय बातमीदाराकडून सदर गुन्हा उघड आणून आंतरजिल्हा गुन्हे करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात यश मिळवले असून आरोपितांना पुढील तपासकामे पोलीस स्टेशन जुने शहर यांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अकोला श्री बच्चन सिंग साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कैलाश डी भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अंमलदार रवींद्र खंडारे, अब्दुल माजिद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वासिमुद्दीन शेख, एजाज अहमद, विशाल मोरे, भीमराव दिपके यांनी केली असून स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्याकडून सहकार्य लाभले. तरी पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे की सध्या मकर संक्रांती निमित्ताने महिला वर्ग हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी किमती आभूषणे दागिने परिधान करून जाण्याची प्रथा आहे. त्यासाठी पोलिसांकडून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.